मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखलाबोडी शेत शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड. एकूण 30,20,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीकडून नव मोबाईल जप्त करून नागपूर ग्रामीण पोलिसांची दबंग कामगिरी. मौदा पोलीस कारवाईसाठी अपयशी. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल म्हस्के यांच्या आदेशाने ऐरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंगम स्नेहल राऊत यांच्या नेतृत्वात चिखलाबोडी शेत शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली. या धाडीत तब्बल 3,20,340 रुपयांची रोख रक्कम, 8 अँड्रॉइड मोबाईल, 1 कीपॅड मोबाईल तसेच इतर साहित्य सह एकूण 5,14,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 12 जुगार खेळणारे आरोपी घटनास्थळी पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करण्यात आली. सदर माहितीप्रमाणे मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखलाबोडी शिवारातील पेज नहराच्या पारावरील झोपडीत 52 तास पत्त्यांचा जुगार सुरू होता. या माहितीवरून तात्काळ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी कंठान श्री संतोष गायकवाड यांच्या लेखी आदेशानुसार पथकाने ही कारवाई केली. पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनी झोपडीतील लाईट सुरू असलेले पाहिले. अचानक धाड टाकून 12 जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोपी गेंदालाल परसराम किरपाण वय 45 वर्ष तालुका मौदा नागपूर, जगदीश रामाजी पाडोळे वय 53 वर्ष भंडारा, तुषार सुरेश लांजेवार भंडारा, सौरभ कडू दंडेकर वय 25 वर्ष शहापूर भंडारा, अमित अजबराव खोब्रागडे वय 40 वर्ष वरठी मोहाडी भंडारा, ईशान अशोक कटाळे वय 36 वर्ष मांगली मौदा नागपूर, संदीप यादवराव मोटघरे वय 38 वर्ष दहेगाव मौदा नागपूर, संजय कडू मेहर वय 42 वर्ष गांधीवाड मोहाडी भंडारा, सूरज राजेश माने वय 27 शिवाजी वाड भंडारा, शैलेश पांडुरंग चोपकर वय 42 वर्ष तामसावाडी भंडारा, सुरेश भाऊराव सार्वे वय 35 वर्ष गुंजेपार भंडारा, आकाश रक्षक बनसोड वय 26 वर्ष शहापूर भंडारा. ही कारवाई ऐरोली पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली असली तरी मौदा पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद ठरली आहे. मौदा हद्दीत अवैध जुगार अड्डा इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू असतानाही स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष का केले असा सवाल उपस्थित होत आहे. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना हा अड्डा दिसतो तर मौदा पोलिसांना का दिसत नाही? स्थानिक पातळीवरून कारवाईसाठीचा उत्साह का दिसत नाही? हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर 12 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 अंतर्गत कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व मुद्देमाल पंचसक्षम जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर जिल्हा.